त्याच्यामध्ये 354 कोटी आता आपल्याला अजून अपेक्षित आहे आणि येणारा आपला 354 कोटी निधी हा सोमवार मंगळवारी आपल्याला वर्ग होईल। पालकमंत्री म्हणून प्रशासकीय बैठक लावली होती आणि ती प्रशासकीय बैठक ही मी फक्त अधिकारी आणि मी अशी लावली होती, कारण काही गोष्टी मला बोलायच्या आहेत, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करायची होती। कारण आता जे आपण आपत्तींना सामना केला त्या आपत्तीमध्ये आपले काय पुलं वाहून गेले, काय शाळा पडल्या, काही स्मशानभूमी खराब झाल्या, गावातले रस्ते खराब झाले, याचा एक अगदी डिटेल आम्ही आज प्रेझेंटेशन घेतलेलं आहे आणि ते प्रस्ताव आपण शासनाला ऑलरेडी पाठवला पण आहे। पण शासनाला पाठवला असताना देखील काही गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही करू शकू का, त्यासाठी आजची बैठक होती। आणि आपल्याला जे 354 कोटी पाहिजे होते, जे 407 कोटी काहीतरी मंजूर झाले ना, त्याच्यामध्ये 354 कोटी आता आपल्याला अजून अपेक्षित आहे। तर मी आताच विनीता सिंगल त्या विभागाच्या सचिव आहेत त्यांच्याशी बोलले, ते सोमवार मंगळवारी ते पैसे सुद्धा आपल्याला वर्ग करून देतील, म्हणजे आपल्याला जे शासनाकडनं जी मदत मिळणार होती ती सुद्धा आपली होईल। या सगळ्या अत्यंत टेक्निकल बाबींसाठी मी बैठक घेतली। पोलीस पाटलांच्या निवडीचा पण अत्यंत पारदर्शक असा कार्यक्रम आमच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिल्ह्यांनी राबवला जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि खूप चांगलं इथे काम उभं राहिलं। किती 556 पोलीस पाटलांच्या नियुक्त्या लवकरच होतील आणि खूप तो एक चांगला होईल, म्हणजे प्रशासनात ऍक्टिव्हली आता गावोगावातली तंटे वगैरे मुक्त होण्याकडे आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठी मदत मिळेल। तर जेव्हाही माझं काम करण्याची अशी पद्धत आहे की मी प्रशासनाला त्यांच्या बाबतीत थोडीशी फ्रीडम देते की त्यांनी योग्य निर्णय घ्यावे, पारदर्शक काम करावं। प्रत्येक गोष्ट मला पहा फुलं व्हा असा माझा स्वभाव नाहीये। जो टेक्निकली बरोबर करतो तो भलेही मला पटलं नाही, मला विचारलं नाही, तरी मी त्याचं कौतुकच करते। तर ह्याचं कौतुक मी या निर्णयाचं करेन आणि आज एवढे लोक आता प्रशासनाचे कामाला येतील। आणि आता आम्ही जे निधी तर सगळ्या आमदारांचा आम्ही वाटप केलाय त्यांच्या मागण्यांप्रमाणे। पालकमंत्री म्हणून हे जे आता आपत्ती झालीये, जिथे काही पुलं पडले, जिथे काही व्यवस्थापन गडबडले, तिथे निधी माझ्या हिश्श्याचा द्यावा, त्यासाठी ही बैठक होती। आता त्याचं सगळं कॅटेगरी आम्ही बघू आणि त्याप्रमाणे निधी वाटप करू। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातला काही निधी आपल्याला मंजूर झालेला आहे, मात्र त्याचं देखील प्रत्यक्षात वाटप झालेलं नाही। तो निधी आपल्याला जो आलेला आहे तो निधी आपल्याला 64 कोटी आला होता, ते वाटप करण्याची कारवाई पूर्णपणे सुरू आहे। इव्हॅल्युएशन करावं लागतं अकाउंट्सच्या बद्दल, बाकीचं सगळं व्यवस्थित वाटप। एक जिल्हा परिषदचा प्रश्न आहे। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्याचं प्रकरण 4 महिन्यापूर्वी समोर आलं होतं, मात्र त्यात काहीच अपडेट झालं नाही। त्यात बनावट स्वाक्षऱ्या होत्या अधिकाऱ्यांच्या, बनावट वर्क ऑर्डर झाल्या होत्या, ती प्रकरणी जवळपास कोट्यवधींच्या प्रशासकीय मान्यता बोगस निघाल्या होत्या। 4 महिने उलटून त्याचा अहवाल नाही, चौकशीचा अहवाल, असं कुठलाही रुपया देखील आमच्याकडून खर्च झालेला नाही। प्रशासकीय मान्यताच बनावट होती। मग प्रशासकीय मान्यता बनावट असतील तर मी त्याची चौकशी लावेन माझ्यापुरती। पण हे जे निधी आहे समाज कल्याणचा, तो निधी राज्यातून आलेला आहे का जिल्हा परिषदच्या लेवलचा हे तपासावं लागेल। अशी कुठली तक्रार लेखी माझ्याकडे प्राप्त नाही। मॅडम, त्यावेळेच्या ऍडिशनल सीओनी त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते, समिती देखील गठीत झाली होती, मात्र 4 महिने होऊन त्या समितीचा अहवाल नाही आणि त्यावेळी काही नाही। मला तपासावं लागेल, कारण असं कुठलाही विषय माझ्या निदर्शनास आला नाही, कारण पैसे खर्च झाल्यामुळे तो विषय तिथेच थांबलेला आहे। प्रशासकीय मान्यता बोगस असतील आणि पैसे नाही आले असतील तर तो चौकशी तिथे संपून जातो। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। प्रकरणात राज्यभर खूप आहे। तुम्ही मला प्रश्न विचारा ना, काय ते मला विचारा, मी काल ऑलरेडी त्याच्यावर बाईट दिलेला आहे। आम्हाला जाणे सुद्धा असं म्हणतात की लाडकी बहीण कोण काय म्हणताय सांगू नका, मला मंत्री म्हणून प्रश्न विचारा। काय होतं तुम्ही पत्रकारांनी दाखवला, विषय संपला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।